मस्त असे मासे तळून. नमस्कार मंडळी, फ्रेश सकाळ, शुभ सकाळ. पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळची वेळ आहे, ढग सगळे निघून गेलेले आहेत, ऊन मस्त पडलेलं आहे, थंडी थोडीशी जाणवत आहे. आणि सकाळची शेतातली जी काही थोडी थोडी कामं आहेत तर ती उरकून दिवसभर निवांत, कारण रात्रीची लाईटची पाळी असल्यामुळे दिवसभर आता निवांत असणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज सोयाबीनची डाळ खुराकामध्ये टाकलेली आहे. मासे आलेले आहेत गावात विकायला, तर आता मस्तपैकी घरी बायकोला मासे घेऊन देतो आणि मस्तपैकी रेसिपी बनवते तिनं, आणि मस्तपैकी खाऊयात मासे. कोणतं मासे म्हणले? चिलापिया. अगं टुनटुन करायला बघितलं बा. आता चाल तुम्ही हो का? अर्धा किलो मला मग तरी बी बारीक. त्यांचा फोन आला सकाळी 2 किलो जिलापी घेऊन. जिलापी त्यांना द्यायचं होतं. काय मी तेवढं करून देतो, तेवढं करायला लय वजवाले. मुलगी तेवढी काढून द्या. मुलगी तेवढे काढून द्या, बाकीचं कापणार नव्हतं, करणार आहो का? ते निघते कापते तिकडे. रामदाऱ्यातली ती का? तुम्ही असं विकत घेता का ते, म्हणजे का तुम्हीच हे केलं? सध्या एकत्रच चालू आहे म्हणायचं. आमचं बंद आहे सध्या धरायचं. होय. इथल्या आमच्या गावच्या तळ्यात टाकलेत का नाही? किंवा टाकलेच की. तसं तळ ठेका तसं कसं करत होतील हो. राजाभाऊनच घेतले का? पुन्हा करा. हा खोबरं भाजून घ्यायचं आहे. माशाला मस्त असं हळद मीठ लावून ठेवायचं 1 तास. 1 तास झाल्यानंतर याची भाजी करायची. वरून लिंबू पिळायचे. असं लिंबू मीठ हळद लावून ठेवल्याने माशाची भाजी मस्त होते. 1 तास सतत झाकून ठेवायचं. होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. निम्मे मासे तळायचे आहेत आणि निम्म्याची भाजी करायची आहे. काळा मसाला टाकायचा आहे. घरकुल मसाला. लहान मासे जे आहेत ते तळण्यासाठी ठेवणार आहे आणि ह्याची भाजी करायची आहे. ह्या जे आहेत ते आमटीमध्ये टाकणार आहे. पाणी उकळत आले की आपल्याला असे मासे मध्ये सोडायचे आहेत.
अशा प्रकारे भाजी करायची, बघा किती मस्त होते. तर हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीमध्ये भाजी करून बघा, मस्त होते. आता हे जे मासे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. माझ्या मुलाला तळून मासे खूप आवडतात. तो येईल आता शाळेतून आल्याबरोबर मी त्याला खाण्यासाठी देणार आहे. डाळव्याचं पीठ यामध्ये थोडंसं घालायचं आहे. माशाची छान अशी रस्सा भाजी तयार झाली आहे. आणि तेल घेतलंय, तर घेतलेला आहे माशाचा मसाला. इथे मासे आहेत आणि थोडासा आपल्याला रवा घ्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ विसरलं होतं. मस्त असा मासा तळून झालाय. एक नंबर चव, टेस्ट भारी एकदम. तर आज मी शाळेला जाताना सांगितलेलं की गावात आज मासे येणार आहे. तर मी सांगितलेलं की आज गावात मासे आल्यावर मला फ्राय करून ठेवू. पुन्हा मी आज आलो तर फ्राय एकदम मस्त झालेला आहे. तर दर आठवड्याला ती मासेवाला येते आणि इथं घरासमोर थांबून कोळेकर म्हणूनच पुढे जाते.